राहाता शहर महामार्गाची पाहणी व डॉक्टर सुजय विखे पाटलांचा इशारा. व्यापाऱ्यांच्या हितासाठी रस्त्याच्या डिझाईनमध्ये बदल. डॉक्टर सुजय विखे पाटलांनी घेतला कामाचा आढावा. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज चॅनल. नगर मनमाड महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून राहाता शहरात चर्चेला उधाण आले होते. मात्र आता राहताकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या 1 महिन्यात राहाता शहरातील महामार्गाचे काम पूर्ण होऊन पावसाळ्यापूर्वी हा रस्ता नागरिकांसाठी खुला केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केली आहे. आज सकाळी त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाहुयात याबाबतचा विशेष रिपोर्ट. नगर मनमाड महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. आज सकाळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयापासून ते साकुरी फाटा आणि मार्केट कमिटी परिसरापर्यंतच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या महामार्गाच्या कामात सर्वात महत्त्वाचा अडथळा होता तो म्हणजे रस्त्याची वाढलेली उंची. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची भीती होती. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडून या डिझाईनमध्ये बदल करून घेण्यात आले आहेत. आता रस्त्याची उंची नियंत्रित ठेवली जाणार असून व्यापाऱ्यांचे हित जपले जाणार आहे. या आधुनिक महामार्गावर केवळ डांबरीकरणच नाही, तर दोन्ही बाजूंना 2 मीटरचे फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉक्स आणि शहरात देखणी इलेक्ट्रिक पथदिव्यांची सोय केली जाणार आहे. तर शहराबाहेर सोलर लाईट्स बसवले जातील. जुने अडथळे आणि झाडे हटवून रस्ता अधिक रुंद आणि सुरक्षित केला जाणार आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की हा रस्ता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. अनेक निष्पाप जीवांचा या ठिकाणी बळी गेला आहे. त्यामुळे या कामात जर कोणीही, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणालाही माफ केले जाणार नाही. जेणे की रात्री देखील लोकांचा प्रवास हा अतिशय आनंदाने व्हावा, कुठलाही धोका नसताना व्हावा आणि म्हणून आपण हे सगळे नियोजन राहत्याच्या शहरासाठी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करत आहोत. ही समस्या नागरिकांना होणार नाही आणि हा रस्ता सुस्थितीत पुढच्या 1 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत राहत्याच्या नागरिकांच्या सेवेसाठी चालू केला जाईल. स्ट्रीट लाईट नाही, आता जो राहता नगरपालिका हद्दीतले स्ट्रीट लाईट हे मात्र इलेक्ट्रिकल असतील. त्याचं कारण असं आहे की राहत्यामध्ये एक्सप्रेस फीडर आणि गावठाण सेपरेशन असल्यामुळे 24 तास विजेची प्रोव्हिजन आहे. इतर ठिकाणी जे शहराबाहेरचे जे हायवे लगत हायमास असतील किंवा स्ट्रीट लाईट असतील ते सोलर लावले जातील, कारण की तिथं मेंटेनन्स आणि वीज बिल भरायचा प्रश्न नेहमी निर्माण होतो. त्यामुळे तिथं सोलरचं प्रोव्हिजन आम्ही करतोय. तर ते एक प्राथमिक अंदाज आहे की किती लागतील त्याचं आता आम्ही कॅल्क्युलेशन करायला सुरू करणार आहोत. अभूतपूर्व असं हा रस्ता आणि लोकांची सुविधा करण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे. आज या रस्त्याची पाहणी आम्ही सिव्हिल उपरुग्णालय जिथं काम सुरू होतं त्याचं काम पाहून आम्ही सुरुवात केली आणि चालत आता आम्ही साकुरीकडे जात आहोत. तर ज्या ज्या अडचणी लोकांच्या येत आहेत रस्त्यामध्ये भेटून लोक समस्या सांगतात त्या आम्ही सोडत हा रस्ता पूर्ण केला जाईल. कुणीही रस्त्यामध्ये बाधा आणू नये ही नम्र विनंती आहे. हा रस्ता नागरिकांच्या भल्यासाठी आहे. अनेक लोकांचे जीव या मधल्या कालावधीमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या रस्त्यामध्ये जरी कोणी अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कुठल्याही पक्षाचा असो त्याला माफ केलं जाणार नाही. एकूणच पावसाळ्यापूर्वी हा महामार्ग पूर्ण करून राहाता शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला आहे. आता प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सहकार्यातून हे काम किती वेगाने पूर्ण होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज राहाता.